नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये एक मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. रोहिणीचा आणि राहुलचा खूप संताप झालेला असतो, कारण कलामुळे त्यांच्या हातून दोन्हीही पेढ्या गेल्या आणि आता रोहिणीला काहीही करून कलाला मोठा धडा शिकवायचा आहे. तिचा आणि तिच्या घरच्यांचा मोठा अपमान आपल्या घरात झाला पाहिजे असंही ती म्हणत असते. ती म्हणते काहीही कर, त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती मिळव, आपल्याला त्यांच्यावरती काहीतरी आरोप लावायचा आणि त्या सगळ्यांचं इथं आबांसमोर ठेचणी करायची असंही आता रोहिणीने ठरवलेलं आहे. कारण तिचा झालेला अपमान, सरोजनी केलेला अपमान, आबांनी काढून घेतलेलं त्यांच्याकडनं त्या 2 पेढ्या, त्या सगळ्यांचा बदला कलाकडून घेणार म्हणजे घेणार असं रोहिणी ठरवते. पुढे आपल्याला असं पाहायला मिळत आहे, सोहमला खूपच ओढ लागलेली असते काजलची. काजलच्या एकतर्फी प्रेमात तो पडलेला आहे. त्याला असं सतत वाटत असतं तिला फोन करावा, तिच्याशी बोलावा, म्हणून तो तिला फोन करत असतो. करू की नको विचारही करतो, कारण ती कामात असते, मग ती चिडते ना. मग तो एकदा फोन लावून बघतो. ती म्हणते, अरे यार मी कामात आहे, कस्टमरही आहे, मी तुझ्याशी नंतर बोलू का? तेव्हा तो म्हणतो, अगं 2च मिनटं, माझ्याशी 2 मिनटं बोलल्याने काय फरक पडणार आहे? तेव्हा ती म्हणते की मी इथं काम करते, अरे इथं फोन अलाउड नाही, मी तुझ्याशी फोनवर बोलत राहिले तर कस्टमरची ऑर्डर कधी घेऊ, मग मी तुला नंतर फोन करते असं म्हणून फोन ठेवून देते. इकडे मात्र त्याची ओढ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा संताप होत असतो की ही माझ्याशी नीट बोलतही नाही आणि हिला मी 2-3 दिवस झालं भेटलोही नाही, तर तिला भेटावे वाटत नाही, कशी आहे ही, म्हणून तो चिडचिड करायला लागतो आणि तिला भेटण्याच्या ओढीने तो तिला भेटायला कॅफेच्या बाहेर जातो. गुपचूप तिच्याकडे पाहत असतो. पहिले तर कस्टमर होते म्हणून माझ्याशी फोनवर नीट बोलली नाही, आता कोणी नाही, महिने मला फोन करायचं, हिने प्रॉमिस केलं होतं ना. मग ती फोन काढते आणि फोन लावायलाच घेत असते, पण फोन लागत नाही म्हणून ती 2-3 वेळा फोन ट्राय करते. त्याला असं वाटू लागतं की ही बहुतेक मलाच फोन करत असेल, कारण मगाशी बोलली होती ना मी तुला नंतर फोन करेल, आता मी कस्टमर आहे, कामात आहे. मग ती फोन लावते आणि पक्याला सांगते की माझं गाडीचं काम झालं आहे, मला गाडीची गरज नाही, ठीक आहे असं बोलून ती त्याच्याशी बोलत असते. इकडे मात्र हा वाटच पाहत असतो, मला फोन करते की काय, माझ्याशी बोलते की काय. पण तिकडे तिने दुसऱ्याच भलत्याच व्यक्तीला फोन लावला, फोनवरती बोलून झालं आणि मग फोन ठेवून देते. त्याची आठवणही ती 1 मिनटंही काढत नाही, तिच्या कामात ती व्यस्त असते. ह्या गोष्टीचा त्याला फार राग येतो. मी इतकी तिची ओढीने तिला भेटायला आलो आणि हिला माझ्याबद्दल काहीही वाटत नाही. त्याची चिडचिड होते. तो घरी निघून जातो. घरी गेल्यानंतर जेवणही करत नाही, त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. आता कॅनव्हसवरती काहीतरी काढावं म्हणून तो विचार करतो, नक्की काढावं तर काढावं काय. नंतर त्याने मनात एक चित्र आणलं आणि ते चित्र भराभरा त्या पेपरवरती त्याने रेखाटून टाकलं. ते काढलेलं चित्र असतं आपल्या काजलभाईचं. काजलचं इतक्या प्रेमात पडला आहे त्याने, जशीच्या तशी त्या कागदावरती उतरवली आहे. जे काही त्याला तिच्याबद्दल वाटतं, जे काही ओढीने वाटतं, ते सगळं काही तो त्याच्यावर लिहून काढतो. मग तो पुन्हा संध्याकाळी तिला फोन लावतो आणि विचारतो, कशी आहेस तू, काय करते? तेव्हा ती म्हणते, मी बरी आहे, घरी आहे, पण तू मला फोन का केलास एवढ्या रात्री, काय काम होतं तुझं? तेव्हा राहुल सांगतो, मला तुझी खूप आठवण येत होती, तुलाही माझी येते का? तू मला कधीही फोन करत नाही, पण मला का कुणास ठाऊक सतत तुझी आठवण येत असते, तुझ्याशी फोनवर बोलावं असं वाटत असतं. तिला मात्र आता कळलं आहे की याची वेगळीच काहीतरी गडबड भानगड सुरू झाली, याला नक्की माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय, पण काय का कुणास ठाऊक. ती आता फोनवर त्याच्याशी बोलायला टाळत असते. पण तो तिला म्हणतो, मला तुझी खूप ओढ वाटते, तुझ्याशी बोलावं वाटतं, तुला भेटावं वाटतं, असं सगळं मला करावं वाटतं, पण तुला माझ्याबद्दल काय वाटतं एकदा तरी सांग ना. ती लगेच फोन कट करते, तुझ्याशी नंतर बोलेल असं सांगते. इकडे रोहनचा संताप होत असतो, ही माझ्याशी कधीच मनमोकळेपणाने बोलत नाही, काय करू? पण आता काजलच्या लक्षात आलं आहे, हा बहुतेक माझ्या प्रेमात पडला असेल आणि याला लागणारी ओढ सगळं काही मला कळतंय. पण आता माझ्या घरात आधीच नैनाताईचं आणि कलाताईचं झालेली गडबड, त्यांच्या आयुष्यातले इतका मोठा घोटाळा, त्यांना अजून त्या घरात नीट स्वीकारलेलं नाही आणि याला वाटणारी माझ्याबद्दलची ओढ, हे सगळं माझ्यावर येणार तर नाही ना संकट, असंही ती विचार करते. आणि इकडे मात्र बडबड करत असतो रोहन आणि हे सगळं काही आता अद्वैतने ऐकलेलं असतं. तो म्हणतो, मी किती प्रेम करतो, पण ती माझ्या प्रेमाला काहीच रिस्पॉन्स देत नाही, काय समजावं मी ह्या गोष्टीला, माझं एकतर्फी प्रेम काय, असं विचार करत बडबड करत असतो. आणि ते ऐकलेलं असतं अद्वैतने. अद्वैत त्याला हाक मारतो, सोहम काय चाललंय तुझं? सोहम घाबरतो, गडबडतो. आता त्याच्यासमोर ती पेंटिंगही असते जी काजलची असते. तो गडबडून म्हणतो, काय दादा काय झालं? तेव्हा तो म्हणतो, मी तुझं सगळं बोलणं ऐकलं आहे, माझ्या लक्षात येत आहे तुला
काजल आवडायला लागली आहे, पण तू हे डोक्यातनं खूळ काढून टाक. त्या खऱ्यांच्या नादी लागू नको. आपल्या घरात आधीच 2 मुली आल्या आहेत, त्यांच्याबद्दल आणि आमच्याबद्दल घडलेली घटना तुला माहितीच आहे. तिला कोणी स्वीकारणार नाही आणि तुला मी पाऊल पुढं टाकण्याआधीच सांगतो, हे जे तुझं काही चाललं आहे इथल्या इथे तू थांबव आणि पुढं जाऊ नको. ह्या गोष्टीचं काहीही रूपांतर होणार नाही आणि काहीही भविष्य नाही. आमचंच भविष्य खराब झालं आहे दिसतंय ना तुला. आणि हे काय काढले तू? काजलचं चित्र काढलंय ना, हे आत्ताच्या आत्ता बाजूला काढून टाक. इथे मला दिसलं नाही पाहिजे. आणि तू ही सगळ्या गोष्टी आता विसरून जा, कारण ह्या गोष्टीतून आम्ही गेलो आहे. आमच्या भविष्याचा झालेलं वाटोळेही तुझ्या डोळ्यासमोर आहे ना. मग तू का त्या गोष्टीत पुन्हा पडतोय? खऱ्या कुटुंबांपासून तू लांब राहा, म्हणजे तुझं भलं होईल. त्या गोष्टीत तू उतरू नको. एकतर्फी प्रेम चांगलं नसतं आणि मी तुला आत्ताच सावध करत आहे असंही आद्वेग सांगतो. आणि सोहम त्याला मान डोलावून होकाराही देतो. तो रागारागात रूममध्ये येतो, त्याचं लॅपटॉप घेऊन बसतो. कला मात्र विचार करते, याला एवढा कसला राग आला आहे काय कुणास ठाऊक. इकडे राहुलने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं. तो लगेच त्याच्या आईला जाऊन सांगतो, मम्मा तुला माहिती आहे का, आपला सोहम त्या काजलभाईच्या प्रेमात पडलाय. ती म्हणते, आत्ता मला मिळाली संधी, मी या संधीचं सोनं करणार. राहुल म्हणतो, हो, मी तो पेपरही त्याचं लक्ष नसताना घेऊन आलेला आहे. तो पेपरही तो दाखवतो राहुल. रोहिणी म्हणते, आता आपण ह्या शस्त्राचा वापर करायचा आणि याच शस्त्राने कला आणि तिच्या घरच्यांवर वारही करायचा. मोठी नाक घेऊन माझ्यासमोर बडबड करत होतीस ना, माझा तोंड बंद करत होती, माझ्या हातून 2 पेड्या काढून घेतल्यास ना. आता तुझ्या सगळ्या कुटुंबाला इथे मी उभं करते की नाही पहा म्हणत हसू लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तिने खरे कुटुंबाला बोलवून घेतलेलं असतं. आबांना ती सगळं घडलेलं सांगू लागते की यांच्या मुलीने आपल्या सोहमला फसवलं आहे, त्यालाही प्रेमाच्या जाळात ओढत आहे, म्हणून मी सावध करण्यासाठी इथे बोलवलं आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि खरे कुटुंबाला खडे बोल हा सोहमचा बापही देत असतो की माझ्या मुलापासून दूर राहायचं, त्याला तुझ्या जाळ्यात ओढायचं नाही. काजल मात्र रडू लागते की ती बोलते, ताई मी असलं काहीही केलेलं नाही, मी कधी त्याला वचनही दिलं नाही प्रेमाचं किंवा काही नाही. हा काहीतरी गैरसमज आहे, माझ्यावर काहीतरी आरोप लावताय. आणि हे सगळं कला ऐकते आणि कला आबांसमोर बोलू लागते, आबा माझी बहीण असलं कधीही करणार नाही. आबांना ती सांगू लागते काहीतरी गैरसमज झाला असेल आणि त्या गैरसमजचं एवढा मोठा इश्यू करून ठेवला आहे रोहिणी आत्या आणि सोहमच्या बाबाने. तेव्हा आबा सगळं काही ऐकून घेतात आणि मग आता वेळ येते सोहमला विचारण्याची. सोहम खरं सांग, तू हे जे काही चित्र काढलंय तू प्रेमात पडलाय म्हणून काढलंयस का? आता आबांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सोहमला काय द्यावं सुचेना. पण आता हो बोललो तर आणखी जास्त अपमान होईल काजलचा आणि तिच्या घरच्यांना. तेव्हा तो ठरवतो की नकार द्यायचं. तो म्हणतो, नाही आबा, मला काहीतरी चित्र काढावंसं वाटत होतं म्हणून मी ते काढलं वेगळं, पण माझं काही असा अर्थ नव्हता. तेव्हा आबा म्हणतात, हा काही जो गैरसमज रोहिणीमुळे आपल्या घरात पेरला गेला आहे तो आत्ताच्या आत्ता इथे थांबवला पाहिजे. आबा पुढे असंही बोलतात की ह्या कुटुंबाची आपल्यातर्फे माफी मागायला हवी. आणि मग खरे बाई रडायला लागते. संगीता सांगते, माझ्या मुलींकडनं जर काही चूक झाली असेल तर मी माफी मागते तुमच्यासमोर, पण माझी मुलगी असलेली चूक कधी करणार नाही. एकदा झाली आहे पण पुन्हा अशी घडणार नाही असंही ती आबांना वचन देऊ लागते. रडू लागते. रडता रडता बोलते, माझ्या मुलींमुळे जर तुमच्या मध्ये काय भांडणं झाली, वाद झाले असेल तर मला माफ करा, पण माझ्या ह्या 3 मुली म्हणजे माझा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. माझ्या मुलींमुळे माझी मान कधी खाली जाणार नाही हेही मला माहिती आहे. माझ्या मुली एक नंबरी सोनं आहे असंही खरेबाई बोलतात. आणि दिनकरही सांगतो की माझ्या मुलींमुळे जर तुम्हाला काय त्रास झाला असेल तर मला माफ करा, पण असलं पुन्हा कधी घडणार नाही. माझ्या काजलमुळे आणि या सोहममुळे जर काही झालं तर मी त्याची जबाबदार राहील असंही संगीता बोलते. आणि आबांसमोर हात जोडून माफीही मागू लागते की जर काजलमुळे जर तुमच्या घरात काही वाद झाला असेल तर तिलाही माफ करा. तेव्हा कलाही म्हणते की आबा खरंच सांगते, माझी बहीण असलं काहीही करणार नाही आणि आमच्याकडून जर तुमच्या परिवाराला काही त्रास होत असेल तर आम्हाला माफही करा असंही काजल बोलू लागते. सगळ्यांसमोर कला माफी मागते आणि काजलही म्हणते की मी कधीच त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला नाही. तेव्हा आबा म्हणतात, घाबरू नको, रडू नको, आम्ही तुझी बाजू समजून घेतली आहे, हा झालेला गैरसमज दूर झाला आहे. आता आबा सोहमच्या आबाला माफी मागायला लावतात ती खरे कुटुंबाची आणि रोहिणीलाही सांगतात की तूही माफी माग, तूच हा गैरसमज सगळ्यांसमोर पसरवलास, तुलाही माफी मागायलाच हवी. कलाची आणि काजलची, तिच्या घरच्यांची, सगळ्यांची माफी मागावी. तेव्हा कला म्हणते, माफी मागण्याची काहीच गरज नाही असंही मोठ्या मनाने ती बोलते. त्या मोठ्या आहे, त्यांच्याकडनं गैरसमज झाला असेल असंही बोलून ती त्यांना माफ करून टाकते. पण मात्र रोहिणीला आबा खूप जोरात रागवतात, तुला ह्या सगळ्यांची माफी मागावीच लागेल आणि जर माफी मागितली नाही तर माझ्या इतका वाईट कोणी नाही असंही आबा बोलतात. तेव्हा रोहिणी रागाने सगळ्यांसमोर
माफी मागते आणि कलाचीही माफी मागते की तुझ्या कुटुंबावर माझ्यामुळे आरोप लागला, त्याच्यासाठी मला माफ कर. आणि आबांनी सगळ्या खरे कुटुंबाची माफी मागितली, पण तेव्हा ते सगळेजण म्हणतात आमची माफी मागू नका, झालेला गैरसमज आम्ही समजू शकतो. पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल.